नाम म्हणजे काय? तर नाम म्हणजे एखाद्या प्राण्याला, वस्तूला किंवा काल्पनिक गोष्टीला जे नाव दिले जाते त्याला नाम असे म्हणतात. लक्षात आलं सर्वांच्या? एखाद्या प्राण्याला, वस्तूला किंवा काल्पनिक गोष्टीला जे नाव दिले जाते त्याला नाम असे म्हणतात. मग ही नावं कोणकोणती येतात? तर मुलांची नावे रवी, सुधीर, रमेश इत्यादी. मुलींची नावे राधिका, समीक्षा किंवा किरण इत्यादी. पक्ष्यांची नावे पोपट, चिमणी, कावळा. पशूंची नावे येतील वाघ, सिंह, लांडगा, अस्वल इत्यादी. त्यानंतर फळांची नावे केळी, आंबा, संत्री किंवा आणखी पपई अशा सर्व त्या ठिकाणी फळांची नावे येतील. पर्वतांची नावे हिमालय, सह्याद्री, विंध्य, राकी इत्यादी पर्वतांची नावे सुद्धा या नामामध्ये येतील. देशांची नावे भारत, नेपाळ, भूतान इत्यादी देशांची वेगवेगळ्या नावे सुद्धा या नामामध्ये येतील. त्यानंतर खंडांची नावे आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिका असे वेगवेगळ्या देशांची नावं सुद्धा या नामामध्ये येतात. त्याचप्रमाणे काल्पनिक काही नावे असतात. काल्पनिक नावे म्हणजे जसं की स्वर्ग आपण कधी पाहिलेला नसतो पण स्वर्ग म्हणतो आपण. त्याचप्रमाणे अमृत ही अशी काल्पनिक नाव आहेत की जे की आपण अमृत कधी पाहिलेलं नसतं पण आपण गृहीत धरतो, कल्पना करतो, म्हणून काल्पनिक नावे सुद्धा यामध्ये येतात. गुणांची नावे नम्रता, दयाळूपणा, शौर्य ही पण नामामध्येच येतात. मनाच्या स्थितीची नावे आनंद, कौतुक, क्रोध, हास्य. त्याचप्रमाणे धान्यांची नावे सुद्धा यामध्ये येतात ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, गहू इत्यादी. शहरे व गावांची नावे सुद्धा येतात. लातूर, पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या शहरांची, गावांची नावे सुद्धा या नामामध्ये येतात. त्यानंतर नद्यांची नावे गंगा, सिंधू, गोदावरी अशा सर्वच वेगवेगळ्या नद्यांची नावं सुद्धा यामध्ये येतात. म्हणजे आज आपण शिकूया या ठिकाणी वेगवेगळ्या मुलांची, मुलींची किंवा वेगवेगळ्या गावांची या सर्व नावांनाच आपण काय म्हणत असतो? नाम. थँक्यू.